संस्कार ट्रेडिंग अकॅडमी कडून माझ्याकडून तुम्हाला रिपब्लिक डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, रिपब्लिक डेच्या या चांगल्या दिवशी मी भारतीय गव्हर्नमेंट कंपनी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. ज्या कंपनीकडे 2-3 चांगले बिझनेस मॉडेल आहेत. पहिला हा स्टॉक मोनोपोली आहे. मोनोपोलीचा अर्थ काय की ज्या सेगमेंटमध्ये ही स्पेसिफिक कंपनी काम करते त्या सेगमेंटमध्ये फक्त ही एकच कंपनी काम करते, म्हणजे या कंपनीला कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन नाही. आणि हे सर्वात स्ट्रॉंग बिझनेस मॉडेल असतं ज्या वेळेला तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करताय. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय, कंटिन्युअसली तुमची कंपनी ग्रो व्हायला पाहिजे आणि तुमची कंपनी कंटिन्यू त्याच वेळेला ग्रो होते ज्या वेळेला त्याला कॉम्पिटिशन नसते. दुसरी गोष्ट, ह्या कंपनीचा बिझनेस कंटिन्युअसली वाढत चाललेला आहे, बरोबर. तिसरी गोष्ट, ज्या सेगमेंटमध्ये ही कंपनी आहे ते सेगमेंट ग्रोईंग सेगमेंट आहे, म्हणजे थोडक्यात सेक्टर पण खूप स्ट्रॉंग आहे. चौथी गोष्ट, ह्या कंपनीला जे पॅरेंटेज आहे ते गव्हर्नमेंट पॅरेंटेज आहे, म्हणजे बेसिकली दिस इज गव्हर्नमेंट कंपनी. याचा अर्थ ज्यांना सिक्युरिटी पाहिजे लाईफमध्ये, ओ नाही सर स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकायला भीती वाटते, उद्या बुडले तर, ती भीती तुम्हाला कधी वाटणारच नाही. का? कारण की गव्हर्नमेंट कंपनी आहे. जेवढी तुमची स्टेट बँक ऑफ इंडिया सेफ आहे तेवढीच या कंपनीमधली इन्व्हेस्टमेंट सेफ आहे. तर असा स्टॉक कोणता, असा बिझनेस कोणता, कंपनी काय करते, कोणत्या सेगमेंटमध्ये काम करते, याच सगळ्या प्रश्नांचं उत्तर जाणून घेणार आहे कमिंग व्हिडिओमध्ये. आपल्या अलोक इंडस्ट्रीजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला हे लक्षात आले असेल की इंडिया ही एक कॅपिटलिस्टिक सोसायटी आहे. म्हणजे एक कंपनी जर चांगले पैसे मिळवायला लागली तर त्या कंपनीला कॉम्पिटिशन लगेच उभा राहतात. आणि म्हणून आज मी तुम्हाला अशी कंपनी आणलेली आहे ज्याला कॉम्पिटिशन इझिली उभा राहू शकत नाही, किंवा आत्ताच्या सद्यस्थितीला त्या कंपनीला कोण कॉम्पिटिशन आहे पण नाही. ज्या कंपनीबद्दल आपण बोलतोय त्या कंपनीचं नाव आहे जनरल इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया किंवा जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन. सो बेसिकली GIC हे या कंपनीचं नाव आहे, जी काय करते, एक इन्शुरन्स कंपनी आहे. आता तुम्ही म्हणणार सर इन्शुरन्स कंपनीमध्ये तर भरपूर कॉम्पिटिशन आहे आणि देअर आर मल्टिपल टाइप्स ऑफ कंपनीज ज्या इन्शुरन्स प्रोव्हाइड करतात, मग तुम्ही असं का म्हणला की ह्या कंपनीकडे मोनोपोली आहे, मोठ आहे? बिकॉज फ्रेंड्स, ही कंपनी इन्शुरन्स करते पण ही कंपनी लोकांचा इन्शुरन्स करत नाही, पब्लिकचा इन्शुरन्स करत नाही. ही कंपनी इन्शुरन्स कंपन्यांचा इन्शुरन्स करते. बेसिकली ही कंपनी रिअश्युरन्स सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. रिअश्युरन्स सेक्टरमध्ये काम करणारी कंपनी आहे. नाउ व्हॉट डज इट मीन बाय रिअश्युरन्स? ज्या वेळेला इन्शुरन्स कंपन्या आपला इन्शुरन्स काढतात त्यावेळेला इन्शुरन्स कंपन्यांकडे पण रिस्क आहे. उद्या एकत्र सर्वांचे क्लेम आले अशा वेळेला ती इन्शुरन्स कंपनी बस्ट होऊ शकते, त्या कंपनीचा बिझनेस झिरो होऊ शकतोय. फॉर एक्झाम्पल, समजा HDFC लाईफ नावाची कंपनी आहे, त्यांनी हू म्हणून लाईफ इन्शुरन्स विकले आणि अचानक कोविड सारखा एक रोग आला ज्याच्यामुळे HDFC लाईफला खूप सारे क्लेम एकत्र आले. मग जेवढ्या त्यांनी इन्शुरन्स विकला त्याच्यापेक्षा जास्त जर क्लेम आला तर HDFC लाईफ झिरो होऊ शकते. म्हणून HDFC लाईफ सुद्धा स्वतःच्या इन्शुरन्स कंपन्यांचा परत इन्शुरन्स करते आणि ज्या कंपन्यांकडे हे इन्शुरन्स केले जातात या कंपन्यांना म्हणलं जातं रिअश्युरन्स कंपनी. बेसिकली यांचे जे क्लायंट आहेत ते कोण आहेत? LIC यांच्याकडे येऊन रिइन्शुरन्स करते स्वतःला, HDFC लाईफ यांच्याकडे येऊन स्वतःला रिइन्शुरन्स करते, IDFC यांच्याकडे येऊन स्वतःला रिइन्शुरन्स करते. म्हणजे थोडक्यात जर मी जनरल इन्शुरन्सचा शेअर होल्डर आहे, लगभग मला इंडियाचं पूर्ण इन्शुरन्स सेक्टर मिळाल्यासारखं आहे. कारण इंडियामध्ये जसं जसं इन्शुरन्स सेक्टरची ग्रोथ होत जाणार त्याचं रिअश्युरन्स करणं पण गरजेचं आहे. आणि हे रिअश्युरन्स करणारी इंडियात एकच कंपनी आहे ज्या कंपनीचं नाव आहे जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आता चला या कंपनीचे फंडामेंटल मी तुम्हाला दाखवतो की का आम्हाला ह्या पर्टिक्युलर स्टेजला ही कंपनी चांगली वाटत आहे. फर्स्ट ऑफ ऑल, बिझनेस मॉडेल तुम्हाला जर लक्षात आला असेल कमेंट करून मला नक्की कळवा की सर आज आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आणि आम्हाला हे बिझनेस मॉडेल खूप जास्त आवडलं. तर मी तुम्हाला डायरेक्टली स्क्रीनर नावाच्या वेबसाईटवर घेऊन जाणार आहे, जिथं आपण जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे थोडेसे बेसिक फंडामेंटल बघणार आहे. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. येस, सो बेसिकली इंडियन गव्हर्नमेंटची कंपनी, PSU कंपनी. जसं फ्रेंड्स तुम्ही बघू शकता 353 रुपये ह्या कंपनीचा शेअर प्राइस आहे. आत्ताच्या हिशोबाने जर बघितलं कंपनीचा शेअर प्राइस आहे 353 रुपये
आणि एक सिंपल कॅल्क्युलेशन जर तुम्ही बघितला, या कंपनीचा अर्निंग पेअर शेअर आहे 35 रुपये. म्हणजे थोडक्यात मी 350 रुपये देत आहे आणि मला 35 रुपये दरवर्षी कंपनी धंद्यातनं मिळवून द्यायला लागल्या. म्हणजे थोडक्यात 10%, माझ्या शेअर प्राइसच्या 10% मला नेट माझ्या घरी येत राहणार. आज एफडीचा रेट किती आहे? 6-6.5%. ही गव्हर्नमेंट कंपनी असून तुम्हाला 10%चा अर्निंग पर शेअर आहे. एवढंच नाही, या कंपनीचा आरओसी म्हणजे जेवढा मी बिझनेस करतोय त्यातून खर्च काढून नेट मी 20% शिल्लक ठेवतोय. ही पण चांगली गोष्ट आहे. या कंपनीवर जर तुम्ही कर्ज बघितला, कर्जाच्या नावाखाली या कंपनीकडे काहीच नाही. आणि त्याच्यापेक्षा पण एक मोठी गोष्ट, आता बजेट यायची सुरुवात होणार आहे. बजेट नंतर जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसे पाहिजे असतील तर ह्या कंपन्यांना डिव्हिडंड देणं गरजेचं आहे. कारण की जोपर्यंत ह्या कंपन्या डिव्हिडंड देणार नाहीत तोपर्यंत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही ह्या कंपनीकडे असणारी कॅश बघितली, जवळजवळ 24,000 करोड या कंपनीकडे आता सध्या कॅश आहे. 60,000 करोडची कंपनी आहे, त्यामध्ये 24,000 करोड तर कॅशच आहे. याला जर तुम्ही डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर केलं तर ह्या कंपनीकडे 70 ते 80 रुपये पर शेअर कॅश शिल्लक आहे. म्हणजे मी कंपनीचा शेअर 350 ला घ्यायला लागलोय, वर्षाला 35 रुपये मला लगभग अर्निंग पर शेअर मिळणार. ते सोडून आता ह्या कंपनीकडे 70-80 रुपये पर शेअर कॅश शिल्लक आहे. मग प्रॅक्टिकली जर विचार केला, आपली रिस्क खूप कमी होते किंवा नेग्लिजिबल होते. ज्यावेळेला तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करताय, रिस्क ही आहेच, पण तुम्ही कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायलाय त्यानं तुम्हाला लक्षात येईल की आपली रिस्क जास्त आहे की कमी आहे. आज एक विचार करा, FII, DII, HNI यांना जर एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवायचे असतील, त्यांनी या कंपनीमध्ये पैसे का लावणार नाहीत? जर मला 10% नेटच मिळत असतील आणि मला बाकीच्या ठिकाणी 6-6.5% मिळायला लागले तर ही कंपनी माझ्यासाठी बेस्ट आहे. एवढंच नाही, जर आपण आणि थोडंसं खाली गेलो आणि ह्या कंपनीचं बॅलन्स शीट बघितली तर तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येईल, या कंपनीकडे टोटली 1,10,000 करोडच्या इन्व्हेस्टमेंट सुद्धा अवेलेबल आहेत. कंपनीचा मार्केट कॅप आहे 63,000 करोड, कंपनीकडे इन्व्हेस्टमेंट आहे 1,10,000 करोड. हे सोडून जर आपण टेक्निकल अनालिसिसचा वापर केला की फंडामेंटल, बेसिक फंडामेंटल, हे आपण अजून पूर्ण इन डिटेल गेलेलो नाही, बेसिक फंडामेंटल एकदम चांगले दिसत आहेत. ते सोडून जर आपण आता इथं जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा टेक्निकल चार्ट बघितला, राईट, सो हा मंथली चार्ट आहे. ड्यू टू आपण इन्व्हेस्टमेंटसाठी बघतोय, आपण थोडासा मोठा होरायझॉन वाला स्टॉक चार्ट बघणार. इथं तुम्हाला क्लिअरली विजिबल असेल फ्रेंड्स की हा स्टॉक इथं हा रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सचा ऑलरेडी एक राउंडिंग बॉटम तयार करून ह्या स्टॉकनं ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे ऍज पर टेक्निकल चार्ट ऑल्सो हे जे डिस्टन्स आहे एवढंच टार्गेट तुम्हाला वरच्या साईडला यायला पाहिजे. आणि जर हे टार्गेट तुम्ही वरच्या साईडला प्रोजेक्ट केलं, 350 वाली ही कंपनी 600-650 रुपये इझिली जाऊ शकते. अजून एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, एक काळी 2017ला हा स्टॉक लिस्ट झाला होता जवळजवळ 440 ला आणि 6 वर्षानंतर यांचा बिझनेस वाढला, पण शेअर मला स्वस्त मिळालाय जवळजवळ 350 रुपयाला. म्हणजे ज्याला आपण मार्जिन ऑफ सिक्युरिटी म्हणतोय ते पण या कंपनीमध्ये खूप जास्त आहे. तर हे अनालिसिस होतंय का बेसिक अनालिसिस होतंय का चांगल्या कंपनीचं, ज्या कंपनीचं नाव आहे जनरल इन्शुरन्स इंडिया लिमिटेड. आमच्या युट्यूब चॅनलचं एकच फक्त एम आहे की तुम्हाला कंपन्यांचा पर्स्पेक्टिव्ह समजायला पाहिजे की मोठी लोक इन्व्हेस्ट करताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघतात. त्यांनी आपल्यासारखं नाही, ग्रीन दिसलं बाय, रेड दिसलं सेल, त्यांनी पूर्ण एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह त्यांच्या डोक्यात तयार करतात. जर एवढी चांगली कंपनी असेल, जेव्हा पण मार्केटमध्ये फॉल येणार, जसं रिसेंटली परवा दिवशी निफ्टी पडलं तर हा स्टॉक पण 5-7% खाली आला. मी तुम्हाला एका मिनिटात दाखवतो ते पण, की इथं हा स्टॉक 5-6% खाली आला पण इमिजिएट रिव्हर्स झाला. जर तुम्ही ह्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम बघितलं, कारण की व्हॉल्यूम आपण फेक क्रिएट करू शकत नाही, कंटिन्युअसली व्हॉल्यूम मोठमोठे चंक व्हॉल्यूमचे येत आहेत. मग 1 फेब्रुवारीला बजेट आहे, गव्हर्नमेंट कंपनी फ्लेवर मध्ये आहे, इन्शुरन्स सेक्टर गरज आहे आणि त्या गरजेच्या सेक्टरमध्ये ब्रेकआउट येत आहे. त्याचबरोबर फंडामेंटल खूप चांगले आहेत. ही होती आमची रिपब्लिक पीक. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा. तुमचे कमेंट डिसाईड करतील की अशा स्टोरीज, असे काही युनिक बिझनेसेस ज्यांचा कॉम्पिटिशन नाही, जे मोठ्या बनू शकतात, याच्यावर आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.